आणि आता पाहूयात सुपरफास्ट 50 न्यूज। वेळ आल्यास मराठ्यांसाठी मी बलिदान देण्यासही तयार, पण मराठ्यांवर कधीच अन्याय होऊ देणार नाही, जरांगे पाटलांची स्पष्ट भूमिका। प्रसंगी मला बलिदान द्यायची वेळ आली तरी देईल, पण मी भेणार घेणार नाही आणि पेलायचं आणि फालायचं ते शिकायचं नाही मला। मी सामान्य माझ्या करोडो मराठ्यांकडून आणि माझा समाज पाठपुराव्याला खंबीर आहे या सरकारची। मराठा समाजाला आरक्षण देऊ नये म्हणून ओबीसी नेत्यांची टोळी बैठकीला गेली। ओबीसी नेते बैठकीसाठी जातात आणि मराठे नेते घरात झोपतात। जरांगेंचा मराठा नेत्यांवर संताप। एवढी टोळी कशासाठी? मराठ्यांना आरक्षण देऊ नये म्हणून सगळे ओबीसीचे नेते बैठकीला गेलेत का? आणि आपल्या घरात झोपाता त्यांचं उदवदा करता मतासाठी। आम्ही कुठे म्हणतोय मराठ्यांवर अन्याय करा, मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, हीच आमची मागणी, भुजबळांचं वक्तव्य। आम्ही कुठे म्हणतो की मराठ्यांवर अन्याय करा, आम्ही म्हणतो तुम्ही त्यांना सेपरेट आरक्षण द्या। गरीब असला तरी ओबीसींच्या मुद्द्यासाठी लढत राहणार, भुजबळ आपल्या भूमिकेवर ठाम। तर चुकीचं प्रमाणपत्र देणारे आणि घेणारे दोषी, कुणबी प्रमाणपत्र नोंदींवर भुजबळांचं वक्तव्य। राजकीय करिअर चालवणं, पुढे नेणं किंवा संपवणं हे आमच्या पक्षांच्या हातात आहे। ठीक आहे ना, घरी बसवा ना, पण छगन भुजबळला घरी बसवलं तरी छगन भुजबळ जे आहे हा ओबीसीचा मुद्दा रस्त्यावर का होईना पण लढत राहणार आहे। कुणाच्या ताटातलं कुणाला काढून देऊ नये ही ठाकरे गटाची भूमिका। संजय राऊतांकडून भूमिका जाहीर। तर मराठा ओबीसी एकमेकांच्या विरोधात उभे राहणं ही चांगली बाब नाही, राऊतांचं वक्तव्य। आम्हाला टिकणारं आरक्षण द्यायचं आहे, समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये यासाठी सरकारचे प्रयत्न। अधिवेशन काळामध्ये बैठक घेऊन तोडगा काढू, आरक्षणाच्या मुद्द्यावर गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। बीड जिल्ह्यामध्ये ओबीसी समाज आक्रमक। बीड अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर टायर पेटवत चक्काजाम, ओबीसी आरक्षणाचं संरक्षण करण्याची मागणी। सोलापूरमधील भाजपच्या चिंतन बैठकीमध्ये कार्यकर्त्यांचा गोंधळ। खासदार धनंजय महाडिकांसमोर गोंधळ। भीमा कारखान्याच्या संचालकांनी भाजप विरोधामध्ये काम केल्याचा आरोप। जातीय जनगणना करून सर्वांना आरक्षण द्या, मी जातपात मानत नाही, पण 1994 साली मराठ्यांना डावलून माळी धनगर समाजाला आरक्षण दिलं। साताऱ्यामध्ये खासदार उदयनराजे भोसले यांचं विधान। नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदेंची आज बैठक। मुख्यमंत्री महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार। किशोर दराडी यांच्यासाठी शिंदे नाशिक, शिर्डी आणि जळगावमध्ये बैठक घेणार। नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीमध्ये तिढा। अजितदादा गटाचे उमेदवार महेंद्र भावसारही मैदानात। भावसारांनी उमेदवारी मागे घेण्यासाठी शिंदे अजितदादांशी बोलणार। भाजप कोर कमिटीच्या बैठकीमध्ये विधान परिषदेवर चर्चा। विधानसभा निवडणुकीमध्ये फायदा असणाऱ्या चेहऱ्यांना संधी, तर 10 महत्त्वाची नावं राज्यातून दिल्लीला पाठवली जाणार, सूत्रांची माहिती। भाजप कोर कमिटीची सागर बंगल्यावर रात्री 5 तास बैठक। विधानसभा निवडणुकीसाठी प्राथमिक ब्लूप्रिंट तयार, अंतिम आराखडा लवकरच निश्चित होणार। महाविकास आघाडीमध्ये सर्व समान हिस्सेदार। विधानसभेच्या जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीमध्ये अजून चर्चा नाही, संजय राऊतांचं वक्तव्य। बराबर के हिस्सेदार हैं। लोकसभा चुनाव में हमने महाविकास आघाड़ी ने एक साथ चुनाव लड़कर पूरे देश को दिखा दिया एकता का जोड़ क्या होता है। हमने रोका है, बहुमत को रोका है मोदी जी ने। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गट शिवस्वराज्य यात्रा काढणार। ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात होणार। शरद पवारांच्या नेतृत्वामध्ये राज्यात शिवस्वराज्य यात्रा सुरू होणार। महाराष्ट्रामध्ये विधानसभेचं चित्र दिवसेंदिवस बदलत चाललंय। महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोपर्यंत जागा वाटप होत नाही तोपर्यंत काही सांगता येत नाही, एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया। वरळीमध्ये आदित्य ठाकरेंच्या विरोधामध्ये मनसेची बॅनरबाजी। बॅनरवर आदित्य ठाकरेंना विधानसभेमध्ये पाडण्याचा उल्लेख। मनसे कार्यकर्ते हर्षल खरात यांनी लावले बॅनर। अमरावतीमध्ये काँग्रेसचं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन। कुलूप तोडून कार्यालयाचा ताबा घेतला। नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडेंना शासकीय कार्यालयाचा ताबा दिला जात नसल्याचा आरोप। सामान्य माणूस खासदार झाल्यामुळे ठाकरे आनंदित झाले, तर माझ्या प्रचाराला येता आलं नाही म्हणून ठाकरेंकडून खंत व्यक्त। ठाकरेंच्या भेटीनंतर खासदार निलेश लंके यांची प्रतिक्रिया। भरती परीक्षेमधील पेपरफुटीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय। देशामध्ये पेपरफुटी विरोधामधील लोक परीक्षा कायदा लागू। मध्यरात्री केंद्र सरकारकडून कायद्याची अधिसूचना जारी।
देशामध्ये पेपरफुटी विरोधामधील लोक परीक्षा कायदा लागू, पेपर लीक करणाऱ्याला 10 वर्षांची शिक्षा आणि 1 कोटीचा दंड होणार. डमी उमेदवार परीक्षेला बसला तर 3 ते 5 वर्षाच्या तुरुंगवासासह 10 लाखांचा दंड. मध्यरात्री केंद्र सरकारकडून कायद्याची अधिसूचना जारी. नीट परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग होणार. ग्रेस मार्क मिळालेल्या उमेदवारांची येत्या रविवारी फेरपरीक्षा. परीक्षेमधील अनियमिततेच्या आरोपांवर भूमिका स्पष्ट करा, सुप्रीम कोर्टाचे एनटीएला आदेश. पीएसआय परीक्षेचा निकाल 8 महिन्यापासून रखडला. एमपीएससी मार्फत 2023 मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. निकाल रखडल्यामुळे विद्यार्थी हताश. यापुढे सातारा जिल्ह्याचं राजकारण मी आणि शिवेंद्रराजेच करणार. साताऱ्यातील मेळाव्यामध्ये उदयनराजे यांचं वक्तव्य. नांदेडमध्ये भाजपच्या चिंतन बैठकीत अशोक चव्हाण अनुपस्थित. चव्हाणांच्या गैरहजेरीमुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण. सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधामध्ये सर्वपक्षीय नेत्यांचं आंदोलन. खासदार विशाल पाटील, विश्वजित कदम, शिंदे गटाच्या धैर्यशील माने यांचीही आंदोलनाला उपस्थिती. देवाच्या नावाखाली आमच्या घरावर कोणी नांगर फिरवत असेल तर देव सुद्धा त्याला माफ करणार नाही. शक्तीपीठ महामार्गावरून धैर्यशील मानेंचा सरकारला खर्च आहे. एकनाथ शिंदेंच्या ट्विटनंतर सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाला विरोधच. महामार्गाचे फेर सर्वेक्षण झालं तरीही शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही. बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया. निवृत्तीनाथ महाराजांची पालखी नाशिकमध्ये दाखल. नाशिकमध्ये पालखी दाखल होताच भाविकांकडून भव्य स्वागत. 2 दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर मधून पालखीचं प्रस्थान. राजूर घाटामधून मुक्ताई पालखीचं बुलढाण्यामध्ये आगमन. निसर्ग आणि भक्तीचा एकाच ठिकाणी संगम. जिल्ह्यामध्ये 5 दिवस असेल पालखीचा मुक्काम. चंद्रपूरच्या राजुरा तालुक्यामधील राजुरा पोनी महामार्गावरील पुलाचं काम 2 वर्षापासून रखडलं. नागरिकांचे हाल. पुलाचं काम तातडीने करण्याची मागणी. जळगावच्या सराफा बाजारामध्ये 3 दिवसामध्ये चांदीच्या दरात 2,500 वाढ. चांदीचा दर प्रति किलो 91,500 रुपयांवर तर सोनं 800 रुपयांनी वधारलं. जळगाव बाजार समितीमध्ये हरभऱ्याच्या भावामध्ये 300 रुपयांनी घसरण. हरभऱ्याचे भाव 6,600 वरून 6,300 वर. नाफेडमार्फत खरेदी सुरू न झाल्याने हरभऱ्याच्या दरावर परिणाम. अहमदनगरच्या श्रीगोंद्यामधील कर्मयोगी कुंडलिकराव जगताप सहकारी साखर कारखान्याकडून 21,03,50,000 रुपयांच्या वसुलीसाठी आदेश. शेतकऱ्यांच्या काळपूसाचे पैसे थकवल्यामुळे कारवाई होणार. इंद्रायणी नदी पुन्हा भेसावली. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान अवघ्या 7 दिवसांवर. केमिकलयुक्त पाण्यामुळे इंद्रायणी नदी प्रदूषित. कोकणामध्ये मुसळधार पावसाची